वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नाताळच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। चॅनलला नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब, बेल प्रेस करायला विसरू नका। आणि आज आपण एक मोटिवेशनल स्टोरी बघणार आहोत। त्या रात्री आकाश फार शांत होतं, तारे चमकत होते, पण पृथ्वीवर माणसं अस्वस्थ होती। कोणी पैशासाठी धावत होतं, कोणी सत्तेसाठी झगडत होतं, तर कोणी आपल्याच दुःखात गुरफटून जगायचं कारण शोधत होतं। आणि अशाच रात्री एका लहानशा गावच्या बाहेर एका साध्याशा गोठ्यात एक बाळ जन्माला आलं। ना ढोल, ना ताशे, ना राजवाडा, ना सिंहासन, पण तरीही त्या बाळाच्या श्वासात संपूर्ण जग बदलण्याची ताकद होती। गोठ्यात गायी होत्या, मेंढ्या होत्या आणि थंडीने कुडकुडणारी एक आई, मरियम। जोसेफ बाहेर उभा होता, डोळ्यात काळजी होती, मनात प्रश्न होता, आपण योग्य केलं का? या जगात या बाळाचं काय होईल? पण बाळ रडलं आणि त्या रडण्यात जोसेफला उत्तर मिळालं। कधी कधी उत्तर शब्दात नसतं, ते विश्वासात असतं। थोड्या अंतरावर मेंढपाळ आगीसमोर बसले होते। ते गरीब होते, समाजाने दुर्लक्षित केलेले होते, पण त्यांची मनं स्वच्छ होती। अचानक आकाश उजळलं, एक दिव्य प्रकाश। भीतीने थरथरत ते खाली मान घालून बसले। आवाज आला, घाबरू नका, आज आशेचा जन्म झाला आहे। त्या मेंढपाळांना कळलं, देव मोठेपणा पाहत नाही, तो मनाची निर्मळता पाहतो। ते धावत गोठ्याकडे गेले, रिकाम्या हाताने पण भरलेल्या मनाने। त्या बाळाकडे पाहताच मेंढपाळांच्या डोळ्यात पाणी आलं। इतकं लहान, इतकं निरागस, आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती। जणू तो म्हणत होता, तुमचं दुःख मला कळतंय, तुमचा थकवा मला दिसतोय, मी तुमच्यासाठी आलोय। त्या क्षणी मेंढपाळांना वाटलं, आपलं आयुष्य जरी कठीण असलं तरी आपण एकटे नाही। वर्षे गेली, ते बाळ मोठं झालं। तो रस्त्यावर फिरला, गरिबांसोबत बसला, आजारी लोकांना स्पर्श केला। लोक म्हणायचे, हा कोण आहे? हा राजा आहे का? तो हसून म्हणायचा, मी सेवक आहे। तो सांगायचा, प्रेम करा, क्षमा करा, द्वेष सोडा, माणूस बना। काहींना ते आवडलं नाही, कारण सत्य नेहमीच बोचतं। एक दिवस तोच माणूस एकटाच उभा होता। ज्यांना मदत केली ते लपले होते, ज्यांना प्रेम दिलं ते गप्प होते, पण तरीही त्याच्या ओठावर तक्रार नव्हती, कारण त्याला माहीत होतं, प्रेमाचं बी कधी ना कधी उगवणारच। नाताळचा खरा अर्थ, आज हजारो वर्षांनीही नाताळ येतो, पण प्रश्न तोच आहे, आपल्या मनात तो बाळ जन्माला आलंय का? आपण अजूनही द्वेष धरून बसलोय का? अहंकार जपत आहोत का? माणसापेक्षा वस्तूंना जास्त किंमत देतोय का? नाताळ सांगतो, घरात दिवे लाव, पण मनात अंधार ठेवू नकोस। एकदा एक माणूस नाताळच्या दिवशी चर्चबाहेर उभा होता। तो म्हणाला, देव माझ्यासाठी काहीच करत नाही। तेवढ्यात एक भुकेल मूल आलं आणि म्हणालं, काका, थोडं खायला मिळेल का? त्या माणसाने आपलं केक अर्धा केला आणि दिला। मुलगा असला आणि त्या हसण्यात त्या माणसाला देव सापडला। नाताळ म्हणजे येशूचा जन्म नव्हे, आपल्या आतल्या माणसाचा जन्म। आज एकच संकल्प करूया, कुणाला तरी माफ करू, कुणाला तरी जवळ घेऊ, कुणाच्या तरी आयुष्यात थोडा उजेड होऊ, तोच खरा नाताळ आणि तोच खरा सण। तर मित्रांनो, नाताळच्या सर्वांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा। आपण सुद्धा नाताळच्या दिवशी एक चांगला संकल्प करूया, कुणाचा तरी